लोक आपल्याला कमी का लेखतात? गौतम बुद्धांची प्रेरणादायी कथा. आयुष्य बदलवून टाकणारी शिकवण. नमस्कार मित्रांनो, या जगात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याला आयुष्यात कधी ना कधी कोणीतरी कमी लेखले नसेल. काहींना त्यांच्या गरिबीमुळे कमी लेखले जाते, काहींना त्यांच्या दिसण्यामुळे, काहींना त्यांच्या शिक्षणामुळे, तर काहींना त्यांच्या अपयशामुळे. अनेकदा लोक आपल्या क्षमतेपेक्षा आपल्या कमतरता जास्त पाहतात. ते आपल्याला सांगतात की तू हे करू शकत नाहीस, तुझ्यात ती क्षमता नाही, तू आयुष्यात कधीच मोठा होणार नाहीस. सुरुवातीला आपण अशा शब्दांकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा तेच शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येतात तेव्हा नकळत आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतो. मग आपल्याच मनात शंका निर्माण होते. आपण स्वतःच स्वतःला कमी समजू लागतो. पण खरोखरच दुसऱ्यांनी आपल्याला कमी लेखले म्हणून आपली किंमत कमी होते का? की आपणच त्यांच्या शब्दांना आपल्या मनात स्थान देतो? या प्रश्नाचे उत्तर आज आपण गौतम बुद्धांच्या एका अत्यंत सुंदर आणि जीवन बदलून टाकणाऱ्या कथेतून जाणून घेणार आहोत. ही कथा त्या काळातील आहे जेव्हा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह एका शांत विहारात वास्तव्यास होते. दररोज अनेक लोक त्यांच्या आयुष्यातील समस्या घेऊन बुद्धांकडे येत असत. कोणाला रागावर नियंत्रण मिळवायचे होते, कोणाला लोभातून मुक्त व्हायचे होते, तर कोणाला दुःखातून बाहेर पडायचे होते. बुद्ध प्रत्येकाचे बोलणे अत्यंत संयमाने ऐकत होते आणि त्यांना अशी शिकवण देत की त्यांचे आयुष्यच बदलून जाईल. एका दिवशी सकाळच्या शांत वातावरणात एक तरुण विहारात आला. त्याच्या चेहऱ्यावर खोल दुःख दिसत होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. अनेक दिवस तो व्यवस्थित झोपला नव्हता, हे स्पष्ट जाणवत होते. तो बुद्धांसमोर येऊन शांतपणे बसला, पण काही क्षण तो एक शब्दही बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. बुद्धांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि त्याला घाई न करता मन मोकळे करण्यास सांगितले. काही वेळाने त्या तरुणाने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, भगवन, मी कितीही प्रयत्न केला तरी लोक मला कधीच योग्य समजत नाहीत. मी एखादे काम सुरू केले की माझी थट्टा होते. माझ्या गावातील लोक मला नालायक म्हणतात. माझ्या नातेवाईकांना वाटते की माझ्याकडून काहीच होणार नाही. माझ्या घरच्यांनाही माझ्यावर विश्वास उरलेला नाही. सुरुवातीला मला राग यायचा, पण आता मी स्वतःलाच कमी समजू लागलो आहे. मला वाटू लागले आहे की कदाचित तेच बरोबर आहेत. माझ्यात खरंच काही क्षमता नाही. हे बोलताना त्याचा आवाज थरथरत होता. त्याच्या मनात अनेक वर्षांपासून साचलेलं दुःख शब्दांतून बाहेर पडत होते. बुद्ध शांतपणे त्याचे प्रत्येक वाक्य ऐकत होते. त्यांनी त्याला मध्येच थांबवले नाही किंवा लगेच सल्लाही दिला नाही, कारण बुद्धांना माहीत होते की दुःखी मनाला सर्वप्रथम समजून घेण्याची गरज असते. तरुण बोलून झाल्यावर काही क्षण शांतता पसरली. त्या शांततेत फक्त पक्ष्यांचा मंद आवाज ऐकू येत होता. बुद्धांनी हळूच विचारले, पुत्रा, मला एक सांग, जर एखादा माणूस रोज तुला खोटे बोलत राहिला तर ते खोटे सतत ऐकल्यामुळे ते एक दिवस सत्य बनते का? तरुणाने काही क्षण विचार केला आणि म्हणाला, नाही भगवान, खोटे कितीही वेळा बोलले तरी ते खोटेच राहते. बुद्धांनी हलकेसे स्मित केले आणि म्हणाले, मग लोक रोज तुला कमी लेखतात म्हणून तू कमी कसा होशील? दुसऱ्यांचे शब्द हे त्यांचे विचार असतात, तुझे सत्य नाहीत. पण तू त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि तेच तुझे सत्य बनवले. याच ठिकाणी तुझ्या दुःखाची सुरुवात झाली. बुद्धांचे हे शब्द ऐकून तो तरुण गोंधळला. त्याला प्रथमच जाणवले की इतके वर्ष तो इतरांच्या मतांमध्ये स्वतःचे अस्तित्व शोधत होता. त्याने स्वतःला कधीच स्वतःच्या नजरेतून पाहिले नव्हते. तो नेहमी लोकांच्या नजरेत स्वतःला मोजत होता. म्हणूनच प्रत्येक अपमान त्याला आतून तोडत होता. तरीही त्याच्या मनात एक मोठा प्रश्न शिल्लक होता. तो म्हणाला, भगवन, हे सर्व समजते आहे, पण मनाला पटत नाही. जेव्हा रोज अपमान होतो तेव्हा मन शांत कसे ठेवायचे? स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा? बुद्धांनी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच शांत स्मित होते. त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. ते फक्त हळूहळू उठले आणि म्हणाले, तुझ्या प्रश्नाचे उत्तर शब्दांमध्ये नाही, अनुभवामध्ये आहे. आज मी तुला काही असे दाखवणार आहे की त्यानंतर तुला स्वतःची किंमत कोणाच्या शब्दांवर ठरवावीशी वाटणार नाही. हे बोलून बुद्ध विहारातून बाहेर पडले. तो तरुण त्यांच्या मागे चालू लागला. काही शिष्यही त्यांच्या मागोमाग निघाले. त्या दिवसाचा हा साधा प्रवास नव्हता. तो त्या तरुणाच्या नव्या आयुष्याची सुरुवात ठरणार होता. बुद्ध शांतपणे पुढे चालत होते आणि तरुण त्यांच्या मागे. रस्त्यात दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही. मात्र त्या शांततेतही बुद्ध जणू त्याला काहीतरी शिकवत होते. काही वेळाने ते एका विशाल तलावाजवळ पोहोचले. सकाळचा सूर्य आता पाण्यावर चमकत होता. तलाव इतका स्वच्छ होता की त्यात आकाश, ढग, झाडे आणि आजूबाजूचा प्रत्येक नजारा स्पष्ट दिसत होता. बुद्धांनी त्या तरुणाला तलावाच्या अगदी काठाशी उभे राहण्यास सांगितले.
तरुणाने पाण्यात पाहिले आणि त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. बुद्धांनी जमिनीवर पडलेला एक छोटासा दगड उचलला आणि अलगद तलावात टाकला. क्षणात पाण्यावर गोलाकार तरंग उठले. काही क्षणापूर्वी स्पष्ट दिसणारे प्रतिबिंब आता पूर्णपणे हलले होते. बुद्धांनी विचारले, आता तुला स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसतो आहे का? तरुण म्हणाला, नाही भगवन, पाणी हलत असल्यामुळे काहीच स्पष्ट दिसत नाही. बुद्धांनी पुन्हा विचारले, मग सांग, तुझा चेहरा बदलला आहे की फक्त पाण्याचा पृष्ठभाग अस्थिर झाला आहे? तरुण म्हणाला, माझा चेहरा तसाच आहे. बदलले आहे ते फक्त पाणी. बुद्धांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटले. ते म्हणाले, हेच तुझ्या जीवनाचे उत्तर आहे. जेव्हा लोक तुझा अपमान करतात, तुला कमी लेखतात किंवा तुझ्यावर टीका करतात, तेव्हा तुझ्या मनात अशाच प्रकारचे तरंग निर्माण होतात. त्या क्षणी तुला स्वतःची खरी ओळख दिसेनाशी होते. पण याचा अर्थ असा होत नाही की तुझी किंमत कमी झाली आहे. जसा तुझा चेहरा बदलला नव्हता, तसाच तुझा आत्माही बदलत नाही. बदलते ते फक्त मनाची अवस्था. तरुण बुद्धांचे प्रत्येक शब्द मनापासून ऐकत होता. त्याला जाणवत होते की इतकी वर्ष तो लोकांच्या बोलण्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तरंगांमध्ये अडकून राहिला होता. त्याने कधीच स्वतःला शांत मनाने पाहण्याचा प्रयत्न केला नव्हता. बुद्ध काही वेळ तलावाकडे पाहत राहिले आणि नंतर म्हणाले, या पाण्याला पुन्हा शांत होण्यासाठी काही प्रयत्न करावे लागले का? नाही, त्याने फक्त थोडा वेळ घेतला आणि स्वतःहून शांत झाले. तसेच मनालाही वेळ द्यावा लागतो. प्रत्येक अपमानाला लगेच उत्तर देण्यापेक्षा मन शांत होऊ दे. शांत मनच सत्य पाहू शकते. अस्थिर मन नेहमी भ्रम निर्माण करते. तरुणाच्या चेहऱ्यावर आता आधीसारखी निराशा नव्हती. त्याच्या मनात एक नवीन विचार जन्म घेत होता. कदाचित आजपर्यंत तो चुकीच्या गोष्टींना महत्त्व देत आला होता. तलावावरून निघाल्यानंतर दोघे जवळच्या बाजारात पोहोचले. बाजारात प्रचंड गर्दी होती. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता. कोणी फळे विकत होते, कोणी धान्य, तर कोणी मातीची भांडी. बुद्ध एका वृद्ध फळ विक्रेत्याकडे जवळ थांबले. त्यांनी एक सुंदर पिकलेला आणि सुगंधी आंबा हातात घेतला. तो आंबा त्या तरुणाच्या हातात देत त्यांनी विचारले, तुला हा आंबा कसा वाटतो? तरुण म्हणाला, तो अतिशय चांगला दिसतो आहे. नक्कीच गोड असेल. बुद्ध म्हणाले, जर या बाजारातला एखादा माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला की हा आंबा आंबट आहे, तर तो खरोखर आंबट होईल का? तरुण हसला आणि म्हणाला, नाही भगवन, एखाद्याच्या बोलण्याने आंब्याची चव बदलत नाही. बुद्धांनी त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाहत शांत आवाजात सांगितले, मग एखाद्याने तुला निकृष्ट म्हटले म्हणून तू निकृष्ट कसा होशील? दुसऱ्यांनी तुला अपयशी म्हटले म्हणून तो अपयशी कसा ठरशील? लक्षात ठेव, लोकांचे मत हे सत्य नसते. अनेक लोक स्वतःच्या भीतीतून, मत्सरातून किंवा अज्ञानातून इतरांना कमी लेखतात. पण जो स्वतःची खरी किंमत ओळखतो, त्याच्यावर अशा शब्दांचा फार काळ परिणाम होत नाही. त्या क्षणी तरुणाच्या मनातील अंधार हळूहळू दूर होऊ लागला. तरीही त्याच्या मनात अजून एक प्रश्न उरला होता. तो शांतपणे म्हणाला, भगवन, जर एखादा माणूस वारंवार आपला अपमान करत राहिला तर आपण नेमके काय करावे? शांत राहावे की त्याला उत्तर द्यावे? बुद्ध काही क्षण शांत राहिले. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि मग म्हणाले, तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी उद्या एका सत्य घटनेतून देईन. माझ्या आयुष्यात एकदा एक असा मनुष्य आला होता ज्याने सर्वांसमोर माझा अपमान केला. त्या दिवशी मी काय केले हे समजले की तुला आयुष्यभर कोणाच्याही शब्दांची भीती वाटणार नाही. हे ऐकताच त्या तरुणाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याला आता पुढचा दिवस कधी उजाडतो असे झाले होते, कारण त्याला जाणवत होते की तो ज्या उत्तराच्या शोधात अनेक वर्षे भटकत होता ते उत्तर आता त्याच्या अगदी जवळ आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच तो तरुण विहारात येऊन पोहोचला. संपूर्ण रात्र त्याला झोप लागली नव्हती. बुद्धांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या मनात पुन्हा पुन्हा फिरत होती. तलावातील प्रतिबिंब, पाण्यावर उठलेले तरंग आणि आंब्याचे उदाहरण त्याच्या विचारांमध्ये खोलवर रुजले होते. पण त्याच्या मनात अजूनही एकच प्रश्न जिवंत होता. जर एखादा माणूस वारंवार आपला अपमान करत असेल तर शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही का? आज बुद्ध त्याचे उत्तर देणार होते. सूर्योदय होताच बुद्ध आपल्या शिष्यांसह गावाच्या दिशेने निघाले. तो तरुणही त्यांच्या मागे चालत होता. वाटेत बुद्ध काहीच बोलत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे शांत स्मित होते. काही वेळाने ते एका मोठ्या गावात पोहोचले. त्या गावात बुद्ध आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक आपापले कामे सोडून त्यांचे दर्शन घेण्यासाठी धावू लागले. काही जण त्यांच्या चरणी नतमस्तक झाले, काहींनी फुले अर्पण केली, तर काही शांतपणे दूर उभे राहून त्यांचे बोलणे ऐकण्याची वाट पाहू लागले. त्या गर्दीत एक असाही माणूस उभा होता ज्याला बुद्धांविषयी प्रचंड राग होता. त्याला वाटत होते की बुद्ध लोकांना चुकीचा मार्ग दाखवत आहेत. त्याच्या मनात अहंकार, मत्सर आणि द्वेष भरलेला होता. आज तो सर्वांसमोर बुद्धांचा अपमान करण्याच्या उद्देशानेच तिथे आला होता. बुद्ध एका झाडाखाली बसले आणि लोकांना
धर्म, संयम आणि करुणेबद्दल सांगू लागले. सर्व लोक अगदी शांतपणे ऐकत होते. पण अचानक तो रागीट माणूस गर्दीतून पुढे आला. त्याने मोठ्याने बोलायला सुरुवात केली. तो बुद्धांना कठोर शब्द बोलू लागला. त्याने त्यांची थट्टा केली, त्यांचा अपमान केला आणि त्यांच्या शिष्यांनाही कमी लेखले. इतकेच नाही तर त्याने अनेक अपमानास्पद शब्द वापरले. संपूर्ण परिसरात शांतता पसरली. लोकांना वाटले की आता बुद्ध नक्कीच रागावतील. काही शिष्यांच्या चेहऱ्यावरही संताप स्पष्ट दिसत होता. त्यांना त्या माणसाला उत्तर द्यावेसे वाटत होते, पण बुद्ध मात्र पूर्णपणे शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना दुःख, ना अपमानाची भावना. ते जणू एखाद्या शांत सरोवरासारखे स्थिर बसले होते. त्या माणसाने जवळजवळ सर्व अपशब्द बोलून झाले, पण बुद्धांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा तसाच होता. हे पाहून तो स्वतःच गोंधळला. त्याला अपेक्षा होती की बुद्ध रागावतील, वाद घालतील किंवा त्याला प्रत्युत्तर देतील, पण काहीच घडले नाही. थोड्या वेळाने बुद्धांनी अत्यंत शांत स्वरात त्या माणसाला विचारले, बंधू, मला तुझ्याकडे एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तू माझ्या प्रश्नाचे उत्तर देशील का? एवढ्या शांत आवाजात विचारलेला प्रश्न ऐकून तो माणूस क्षणभर थबकला. त्याला वाटले, आता बुद्ध काय विचारणार? तो म्हणाला, विचारा. बुद्ध म्हणाले, समजा एखादा माणूस दुसऱ्या व्यक्तीसाठी एक मौल्यवान भेटवस्तू घेऊन जातो, पण ज्याच्यासाठी ती भेट आणली आहे त्याने ती स्वीकारण्यास नकार दिला, तर ती भेट शेवटी कोणाकडे राहते? त्या माणसाने लगेच उत्तर दिले, ज्याने ती आणली आहे त्याच्याकडेच राहते. बुद्धांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. त्यांनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तू मला जे अपमानाचे शब्द दिलेस ते मी स्वीकारलेच नाहीत. मग ते शब्द माझ्याकडे कसे राहतील? ते अजूनही तुझ्याकडेच आहेत. जसा न स्वीकारलेल्या भेटवस्तूचा डबा देणाऱ्याकडे परत जातो, तसेच न स्वीकारलेला अपमानही अपमान करणाऱ्याकडेच राहतो. बुद्धांचे हे शब्द ऐकताच संपूर्ण परिसरात एकदम शांतता पसरली. लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. तो रागीट माणूसही काही क्षण निशब्द झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा गर्व हळूहळू नाहीसा होत होता. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच असा माणूस पाहिला होता ज्याला अपमान करूनही दुखावता आले नव्हते. त्याला जाणवू लागले की बुद्धांनी त्याच्याशी लढाई केली नाही, पण तरीही त्यांचा विजय झाला होता. आणि हा विजय शब्दांचा नव्हता, तर मनाच्या शांततेचा होता. बुद्धांचे शब्द ऐकताच त्या माणसाच्या चेहऱ्यावरील राग हळूहळू नाहीसा होऊ लागला. काही क्षणांपूर्वी जो माणूस अहंकाराने भरलेला होता, तो आता स्वतःच्या विचारांमध्ये हरवून गेला होता. त्याने आयुष्यात अनेक लोकांचा अपमान केला होता. प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती रागवायची, वाद घालायची किंवा त्याला शिवीगाळ करून उत्तर द्यायची. त्यामुळे त्याला नेहमी वाटायचे की अपमान म्हणजे दुसऱ्याला हरवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पण आज पहिल्यांदाच त्याला असा मनुष्य भेटला होता ज्याने अपमानाला अपमानाने उत्तर दिले नाही. बुद्धांनी त्याला लाजवले नव्हते, त्याच्यावर राग काढला नव्हता आणि त्याचा बदला घेण्याचाही प्रयत्न केला नव्हता. त्यांनी फक्त एक साधा प्रश्न विचारला आणि त्या एका प्रश्नाने त्याच्या मनातील अहंकाराचे संपूर्ण साम्राज्य कोसळू लागले. तो काही क्षण खाली मान घालून उभा राहिला. त्याच्या डोळ्यांमध्ये पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याला समजू लागले होते की आजपर्यंत तो इतरांना दुखावत होता, पण प्रत्यक्षात स्वतःच्या मनालाच विष देत होता. शेवटी तो बुद्धांच्या चरणांशी जाऊन बसला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, भगवान, मला क्षमा करा. मी तुमचा अपमान केला, कारण मला वाटत होते की तुम्ही माझे शत्रू आहात. पण आता मला समजले आहे की माझा सर्वात मोठा शत्रू माझाच राग आणि अहंकार होता. बुद्धांनी त्याला प्रेमाने उभे केले आणि म्हणाले, मी तुला क्षमा करावी असा प्रश्नच नाही, कारण मी तुझा अपमान स्वीकारलाच नाही. जिथे स्वीकार नाही तिथे दुःखही नसते. माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे प्रत्येक शब्द मनाला लावून घेणे. प्रत्येक जण आपल्या समजुतीनुसार बोलतो. काही लोक प्रेम देतात, काही लोक आदर देतात आणि काही लोक अपमान देतात. पण त्यांनी काय दिले यापेक्षा तू काय स्वीकारतोस हे जास्त महत्त्वाचे असते. जर एखाद्याने तुला विषाचा प्याला दिला आणि तू तो प्यायलाच नाहीस, तर त्या विषामुळे तुझे काय नुकसान होईल? अगदी तसेच अपमानाचे आहे. जोपर्यंत तू ते स्वीकारत नाहीस तोपर्यंत तो तुला दुखावू शकत नाही. हे सर्व ऐकत असलेला तो तरुण पूर्णपणे स्तब्ध झाला होता. त्याला अचानक आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग आठवू लागले. गावातील लोकांनी केलेली थट्टा, नातेवाईकांचे टोमणे, मित्रांनी केलेला अपमान. पण आता त्याला एक गोष्ट स्पष्टपणे समजली होती. त्या सर्व लोकांनी त्याला दुखावले नव्हते. त्यांच्या शब्दांना स्वतःच्या मनात जागा देऊन त्याने स्वतःलाच दुखावले होते. तो बुद्धांसमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला, भगवान, आज मला माझ्या दुःखाचे खरे कारण समजले. मी वर्षानुवर्षे इतरांना बदलण्याचा प्रयत्न करत होतो, पण बदलण्याची गरज माझ्या विचारांना होती. आजपासून मी माझी किंमत दुसऱ्यांच्या मतांवर नाही, तर माझ्या कर्मांवर ठरवेन.
बुद्धांनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, या क्षणापासून तुझा नवा जन्म सुरू झाला आहे. लक्षात ठेव, लोक काय बोलतात यावर तुझे आयुष्य ठरत नाही. तू स्वतःबद्दल काय विचार करतोस आणि कोणते कर्म करतोस त्यावर तुझे भविष्य उभे राहते. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगातील कोणतीही टीका कायमची थांबवू शकत नाही आणि जो प्रत्येक शब्द मनाला लावून घेतो त्याला जगातील कोणतीही प्रशंसा कायमचा आनंद देऊ शकत नाही. त्या दिवशी त्या तरुणाच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी एक शांत स्मित उमटले. तो ज्या वेदना घेऊन बुद्धांकडे आला होता त्या वेदना आता हळूहळू नाहीशा होत होत्या. पण बुद्धांना अजून एक शेवटची आणि सर्वात महत्त्वाची शिकवण त्याला द्यायची होती. अशी शिकवण जी केवळ अपमान सहन करण्याबद्दल नव्हती, तर आयुष्यभर स्वतःची खरी किंमत ओळखून जगण्याबद्दल होती. त्या अंतिम शिकवणीमुळे त्या तरुणाचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होते. त्या दिवशी सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. आकाश केशरी आणि सोनेरी रंगांनी उजळून निघाले होते. विहाराच्या परिसरात पुन्हा एकदा शांतता पसरली होती. पक्षी आपल्या घरट्यांकडे परतत होते, तर मंद वारा झाडांच्या पानांना अलगद स्पर्श करत होता. तो तरुण बुद्धांसमोर शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखी निराशा नव्हती. त्याच्या डोळ्यात एक नवीन आत्मविश्वास दिसत होता. तरीही बुद्धांना माहीत होते की माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी केवळ एक प्रसंग पुरेसा नसतो. बदल कायमचा व्हायचा असेल तर विचार बदलले पाहिजेत. बुद्धांनी त्या तरुणाकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाले, पुत्रा, आज मी तुला शेवटची गोष्ट सांगतो. या जगात प्रत्येक माणूस दोन आरसे घेऊन फिरतो. एक आरसा तो स्वतःसाठी ठेवतो आणि दुसरा इतरांसाठी. दुर्दैवाने बहुतेक लोक स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी स्वतःचा आरसा वापरत नाहीत, तर इतरांच्या हातातील आरशात स्वतःला शोधत राहतात. म्हणूनच त्यांचा आनंद, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची किंमत इतरांच्या मतांवर अवलंबून राहते. पण जो स्वतःच्या अंतःकरणात डोकावतो, स्वतःच्या चुका स्वीकारतो, स्वतःचे गुण ओळखतो आणि स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवतो, त्याला कोणत्याही बाहेरच्या आरशाची गरजच राहत नाही. तरुण बुद्धांचे प्रत्येक शब्द मनात साठवत होता. बुद्ध पुढे म्हणाले, समजा एखादे झाड फळांनी भरलेले आहे. त्या झाडावरच सर्वाधिक दगड मारले जातात. कोणीही वाळलेल्या झाडावर दगड मारत नाही. म्हणून जेव्हा आयुष्यात लोक तुझ्यावर टीका करतील, तुझी थट्टा करतील किंवा तुला कमी लेखतील, तेव्हा सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचार, मी चुकीच्या मार्गावर आहे म्हणून लोक बोलत आहेत, की मी योग्य दिशेने पुढे जात आहे म्हणून त्यांना ते सहन होत नाही? जर टीकेत सत्य असेल तर ती स्वीकार आणि स्वतःला सुधार. पण जर टीका केवळ मत्सर, अहंकार किंवा अज्ञानातून आली असेल तर तिला वाऱ्यासारखी जाऊ दे, कारण वारा आकाशाला कधीच हलवू शकत नाही. त्या तरुणाच्या डोळ्यात आता अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. तो बुद्धांच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, भगवन, आजपर्यंत मी लोकांनी माझ्याबद्दल काय विचार केला याचीच चिंता करत राहिलो. पण आज मला समजले की माझे आयुष्य त्यांच्या विचारांनुसार नाही, तर माझ्या कर्मानुसार घडणार आहे. आजपासून मी कोणाच्याही अपमानामुळे थांबणार नाही. मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःला घडवण्यासाठी जगणार आहे. बुद्धांनी त्याला उभे केले आणि प्रेमाने म्हणाले, हेच खरे ज्ञान आहे. लक्षात ठेव, स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी आयुष्य घालवू नकोस. स्वतःला इतके सक्षम बनव की तुझे कर्मच तुझी ओळख बनतील. लोकांचे शब्द वाऱ्यासारखे येतील आणि जातील, पण तुझे चांगले कर्म कायम तुझ्या सोबत राहतील. त्या दिवसानंतर त्या तरुणाच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. तो पुन्हा आपल्या गावात परतला. लोक आधीसारखेच बोलत होते. काही जण अजूनही त्याची थट्टा करत होते, पण आता त्याच्या चेहऱ्यावर फक्त शांत स्मित असायचे, कारण त्याने स्वतःची किंमत इतरांच्या शब्दात शोधणे कायमचे सोडून दिले होते. तो रोज प्रामाणिकपणे काम करू लागला, स्वतःला घडवू लागला आणि हळूहळू त्याच लोकांनी त्याचा आदर करायला सुरुवात केली, जे कधी काळी त्याला नालायक म्हणत होते. पण त्याच्यासाठी तो आदरही आता महत्त्वाचा नव्हता, कारण त्याला गौतम बुद्धांची सर्वात मोठी शिकवण समजली होती. दुसऱ्यांच्या मतांमुळे आपली किंमत ठरत नाही. आपले विचार, आपले कर्म आणि आपले चारित्र्यच आपली खरी ओळख घडवतात. मित्रांनो, ही कथा फक्त त्या तरुणाची नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक असतात जे आपल्याला कमी लेखतात, आपल्यावर हसतात किंवा आपल्या स्वप्नांची थट्टा करतात. पण आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुसऱ्यांनी तुम्हाला कमी लेखले म्हणून तुम्ही कमी होत नाही. सूर्याला कोणी डोळे झाकून अंधार म्हणाले तरी त्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुमची किंमतही कोणाच्या शब्दांवर अवलंबून नसते. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले कर्म करा, शांत मनाने पुढे चालत राहा आणि आयुष्याला तुमच्या कर्मांनी उत्तर द्या. हाच गौतम बुद्धांचा संदेश आहे आणि हाच खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर तिची शिकवण आपल्या आयुष्यात नक्की उतरवा, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत स्वतः ओळखाल
त्या दिवशी जगातील कोणताही माणूस तुम्हाला कमी लेखू शकणार नाही. धन्यवाद. बुद्धं शरणं गच्छामि.